एक मोठी बातमी आपल्या समोर येते. ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के. एका दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले. पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ईडीची धाड. सत्ता गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका दिवशी 2 मोठे धक्के बसलेले आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे आणि त्याचवेळी दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या 4 टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहोचल्या असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पश्चिम बंगालचे राजकारण चांगलंच तापलं आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूलमधून हकालपट्टी केलेल्या ऋतब्रत बॅनर्जी यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. पक्षाच्या 80 पैकी 60 खासदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हा गट स्थापन केला असून त्याला विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. पक्षाच्या 80 पैकी 60 आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्याकडे 20 आमदार उरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष देखील फुटणार हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे देखील चांगलेच अडचणीत आल्याचं दिसतंय. अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या आहेत आणि ईडीच्या 4 टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहोचल्या आहेत. आता त्यांची चौकशी केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.